राष्ट्राचा. नमस्कार, मी गौरी. संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आम्ही आरक्षणाकरिता लढलो आणि बऱ्यापैकी आरक्षण पदरात टाकून घेतले. म्हणूनच आमच्या लेकरांना बरंच काही मिळालं. आज शरीर साथ देत नसलं तरी शेवटच्या क्षणापर्यंत मी लढणार आहे. मात्र तुम्ही सर्वांनी याकरिता साथ द्यावी आणि वेळ येईल तेव्हा पाठीशी उभे राहावे, अशी गंभीर साथ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी भिगवण येथील मराठा बांधवांना घातली आहे. अखिल भारतीय मराठा महासंघ भिगवण शाखा छत्रपती शिवराय सार्वजनिक वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त आयोजित राजमाता जिजाऊ व्याख्यानमालेच्या उद्घाटनाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भिगवण ग्रामपंचायतीचे सरपंच गुराप्पा पवार, तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, तर प्रायोजक प्रतिनिधी म्हणून भिगवण येथील श्रीनाथ पतसंस्थेचे चेअरमन पराग जाधव, शेटफळगडे येथील गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव उर्फ माऊली भोसले, हॉटेल आयर्न अँड लॉजिंग तसेच हॉटेल विहान आणि रेस्टो बारचे संचालक संदीप शेठ वागसे, तसेच मदनवाडी येथील हॉटेल विश्वजित आणि व्यंकटेश लॉनचे मालक नानासाहेब बंडगर हे यावेळी उपस्थित होते. जरांगे पुढे म्हणाले की अतिवृष्टीच्या काळात माझा शब्द पाळून भरणे मामांनी खूप चांगलं कार्य केलं, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी निश्चितच काहीतरी चांगलं करतील अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करताना शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न मामांनी लवकर सोडवावा अशी अपेक्षा त्यांनी केली. राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी केली. शेतकऱ्यांकडे बघण्याची महाराजांची दृष्टी चांगली होती, तर मग शासन का कर्जमाफी करू शकत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय जून पर्यंत तात्काळत न ठेवता एप्रिलमध्येच तो मार्गी लावावा अशी विनंतीही जरांगे यांनी यावेळी केली. व्याख्यानमालेसारखे दुसरे कोणतेही प्रबोधन असू शकत नाही. आजच्या तरुणांची विमनस्क मनस्थिती पाहिली अशा प्रकारच्या व्याख्यानमाला होणं गरजेचं आहे आणि त्यात तरुणांचा सहभाग महत्वाचा असल्याचं मत दत्तात्रय भरणे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले. शिवजयंती निमित्त असणाऱ्या या उपक्रमाचं कौतुक करून गावचे सरपंच गुराप्पा पवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महासंघाच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे इंदापूर तालुका कार्याध्यक्ष अमोल कांबळे यांनी जरांगे पाटलांच्या आरक्षण लढ्याला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. महासंघाचे मार्गदर्शक मानसिंगराव जाधव, प्रकाश बापू ढवळे, प्राध्यापक रामदास झोळ, पद्माकर माडगे, डॉक्टर जयप्रकाश खरड, अजितराव रणदिवे, राजेंद्र धांडे, प्रकाश बापू ढवळे, अर्जुना बापू शिरसट, डीएन जगताप, पराग जाधव, विकास वाघ, डॉक्टर निंबाळकर, भरत मोरे, डॉक्टर संजय भोसले, संजय जगताप, अनिलराव काळे, शहाजीराव कदम, नारायणभाऊ खेसे, डॉक्टर गोरख गुळवे आणि दत्तात्रय नावडकर यांनी पाहुण्यांचं स्वागत केलं. प्रास्ताविक डॉक्टर संकेत मोरे, परिचय वाचन विजयकुमार गायकवाड, सूत्रसंचालन सुहास गलांडे आणि आभार प्रदर्शन पांडुरंग वाघ यांनी केले. आता बघण्याचा फरक असतो. कोणी काय बघायचं, कोणी कसं बघायचं. हा लढा जर थंडावला असता इतका करोड समाज आरक्षणात गेला नसता. बोलण्याची भाषा आहे आणि चांगलं काम करणाऱ्याला बदनाम करण्याची ती एक षडयंत्राची पद्धत असते. आपण तर काय करायचं नाही, दुसऱ्याला काय करू द्यायचं नाही. काहीतरी बोलायचं आणि एखाद्याचं खच्चीकरण करायचं. म्हणजे काय होतं त्याने की त्यांच्या वाटा मोकळ्या होत्या. ही लढाई गरिबाची. दुखत आहे कोणाचं हे तुम्ही आधी बघून घ्या, नंतर आपण प्रश्नाकडे येऊ. कारण बोलतंय कोण, दुखणं कोणाचं आहे, जास्त पोटात आग नेमकी कोणाची होती. बघा, माझ्या सामान्य गरीब करोडो मराठ्यांना आरक्षण मिळाले ते खुश आहेत. 58 लाख नोंदी मिळाल्यात म्हणजे तुम्ही ते विसरलात का? तुम्ही पूर्वी पाठीमागे जाऊन बघा, एक नोंद काढायची म्हणले तर किती हाल होत होते. ते विसरून गेला तुम्ही. किती पैसे द्यावा लागत होते. अधिकारी नोंद सापडू देत नव्हते. एक प्रमाणपत्र काढायचं असलं पोरांना शिक्षणासाठी किंवा अनेक कुठल्या क्षेत्रासाठी किती हाल होत. आता तुम्हाला सहज मिळतंय तरी पण तुम्ही नाव ठेवणार. मराठ्याचा लढा कधी थंड होत नसतो. आणि जवळ माझा समाज इमानदार आहे आणि समाजासोबत मी इमानदार आहे तोवर तुम्ही टेन्शनच घेऊ नका. असे किती काही येणार आहेत, बॉम्ब बोलणार आहेत, माघारी जाणार आहेत आणि त्यांना संपून टाकीत मराठी ठेवत नाहीत. दादा, नुकतंच आता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालं. त्या निधनाबद्दल वेगवेगळ्या बातम्या प्रसिद्ध होतात. तुम्हाला काय वाटतं याबद्दल? त्यांचं अपघाती निधन झालंय का त्यांचा काय दगाफटका झालाय? तुम्हाला काय आपल्याला हे बघा, ज्या गोष्टीची माहिती नाही त्याच्याबद्दल आपण मोगम काय पण बोलू नये, या मताचा मी आहे. त्यातलं आपल्याला काय माहीतच नाहीये.
काय घडलंय. पण जर कुटुंबाला संशय असला तर काय हरकत आहे तपास करायला. तुम्ही कशाचा पण तपास करता. जर कुटुंबाला संशय येतोय किंवा शंका आहे, हरकत नाही आहे ना. तपास यंत्रणा राबवून तपास केला पाहिजे. दादा आरक्षणाची पुढची दिशा काय असेल? हे बघा, जे अर्थ आता मराठवाड्याचा निघालाय. 1994ला एक जे निघाला होता बघा. आता त्याला 25-30 वर्ष होत आलेत. आजही ओबी समाजाचे बांधव 1994च्या जे आधारे आजही प्रमाणपत्र काढतात. आज सुद्धा जसे जसे पोरं, त्यांचे नातू जसे जसे शिक्षणात येतील, पुढे येतील, त्यांना गरज लागली की त्या 94च्या जे नुसार ते त्यांचं ओबीसीचं प्रमाणपत्र काढतायत आणि शिक्षण, नोकऱ्या अनेक विभागात जात आहेत. तसंच आमचा मराठ्यांचा 75 वर्षात एक पण जे नव्हता. याची मी खात्री केली. मला सांगितलं, माझा गैरसमजही असू शकतो, परंतु मला सांगणाऱ्यांनी सुद्धा सांगितलं की मराठा नावाने जे नव्हता 75 वर्षात, तो पहिला आहे. मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत असा या नावाचा जे पहिला आहे. आता जे निघालाय, तुम्ही आजपासून कधी पण काढू शकता. म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला जमीन घेऊन दिली, पडी की आता तुम्ही कधी नीट करून पोट भरू शकता, श्रीमंत होऊ शकता, भविष्य घडू शकता, तुम्ही अस्तित्व तुमचं खराब नाही होऊ देणार. हे काम आता जे मुळे झालेलं आहे. आता राहिला विषय पश्चिम महाराष्ट्रातल्या जे ते सुद्धा या महिन्याच्या आत मी घेणार आहे. राजकारणात थेट प्रवेश करण्याबाबतीत आपलं काय मत? कुणी तुम्ही राजकारणात प्रवेश करणार का? कुणीच्या सांगितलंय? नाही भविष्यात करणार का? राजकारणात नादच नाही मला नाद असत आता मी सगळ्याचा दुकान वाजून टाकेल असतो. उद्याच्या आरक्षणाला काय अडचणी आल्या तर तुम्ही पाडीत असतो, घुसत नसतो. भुगा असला की मराठी एका धनक्यात पाडीत. मग कसं केला कार्यक्रम खाईन करणाऱ्याचे सुद्धा जिरविली, त्याला मराठी म्हणतात. मग आमचे बघा, मी कोणाच्या राजकीय पक्षाच्या नादी लागत नाही. माया नादी लागला मी कोणाच्या बापाला भेट नाही. त्याला पाडीन म्हणलं ना मग पाडतोच. त्यामुळे आमच्या वाटेवरती यायचं नाही. तुम्ही तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभ. माझ्या मराठ्यांना गरीबाला आडवं कुणीच यायचं नाही. त्यांचं भविष्य घडवण्यासाठी आम्ही रक्त जाळतोय. आम्ही गरीब कोट्याच्या संख्येनं लढतोय. करोड समाज स्वतःच्या लेकरा बाळांच्या अस्तित्वासाठी रस्त्यावर येतोय. तुम्ही त्याची निंदा नाही करायची, त्याची चेष्टा नाही करायची, त्याचा अवमान नाही करायचा. तुम्ही तुमचं राजकारण करत राहा. गरीबाच्या भविष्याच्या अडकून यायचं नाही. हे मी पहिल्यापासून सांगितलं ना, आज पण सांगतो. तुमचं राजकारण तुम्हाला लक लाभ. तुम्ही कोणत्याही पक्षाचे असाल, आम्हाला देणं घेणं, पण आडवा गेला तो किती ताकदवर पक्षाचा असू दे, आम्ही मराठी त्याची धुंदी उतरितो. तेवढी त्याची मस्ती उतरायची ताकद आमच्यात आहे गरीब मराठ्यात. सरकारच्या चर्चामध्ये तुम्हाला कुठले अर्थ जाणवले तुमच्या आरक्षणाच्या संदर्भात? सध्या तरी नाही वाटत. नाही. सध्या तरी नाही वाटत. त्याचं कारण असं आहे की त्यांना जर आमच्या अडथळाच आणायचा असता त्यांनी जे काढला नसता. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.